नमस्कार. मी सतीश बिंगे, जनसंवादचा संपादक. जनसंवाद कट्ट्यावर आपले आज स्वागत करतो. आज आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीराव मारुती पाटील यांच्याशी आज आपण जनसंवाद संवाद साधत आहे. शिवाजीराव पाटील यांचा आपण अल्पपरिचय देणार आहोत. NM न्यूजचे अशोक पवार हे आपल्यासोबत या जनसंवाद कट्ट्यावर सहभागी झाले आहेत. औंध संस्थान काळात मारुतीराव श्रीपती पाटील यांचे सुपुत्र म्हणून शिवाजीराव पाटील ओळखले जातात. तर मारुती श्रीपतराव पाटील हे औंध संस्थान काळात जज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसेच त्यांनी आटपाडीचे पहिले सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलेले आहेत. त्याचाच वारसा आणि राजकीय वारसा शिवाजीराव पाटील यांनी गिरवलेला आहे. शिवाजीराव पाटील हे यांनी आटपाडी ग्रामपंचायत सरपंच म्हणून 11 वर्ष काम केलेलं आहे. काँग्रेस कमिटी सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे. मानगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून 14 वर्ष काम केलेलं आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणून काम केलेलं आहे. गजानन विकास प्रतिष्ठानचे संचालक म्हणून काम केलेलं आहे. तालुका नगर वाचनालयाचे 45 वर्ष ते अध्यक्षपद बसवलेलं आहे. सूर्यपासना मंदिर आटपाडी विश्वस्त म्हणून काम करत आहेत. निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमचा राजकारणाशी संबंध वयाच्या कितव्या वर्षी आला? सुरुवातीला माझ्या 6व्या वर्षी या देशाला स्वराज्य मिळालं आणि ती स्वराज्य मिळालं त्यावेळेला वडील माझे ज्युरिडिक कोर्ट होते. बरोबर. मग ती सकाळपारी लवकर उठून ती आटपाडा निघाले कोर्टाच्या इमारतीवर झेंडा फडकवायला. आणि तिथून मग ती मी म्हटलं मला घेऊन जाऊ, तर माझ्या पायाला जळवा झाला, मला काय चालता येत नव्हतं. तुला म्हणले खांद्यावर न्यायला, म्हणले मला वेळ नाही, पुन्हा कवा पुढच्या वर्षी नेतो तुला म्हणली. मग अशातनं सुरुवात झाली. प्रत्यक्ष तुमचा राजकारण जवळून बघण्याचा वयाच्या कितव्या वर्षी अनुभव आला? वयाच्या 12व्या वर्षी 1953 साली मी दुसरीला होतो. आणि त्या वर्षी ग्रामपंचायत स्थापन होऊन पहिली निवडणूक लागली होती. आणि त्यात माझ्या वडिलाचं पॅनल होतं. आणि मग मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या टायमाला वडिलाबरोबर मी मालकरी ऑफिसमध्ये गेलो होतो. आणि त्यावेळेला समान मतं 2 पंचाला पडली. एक बाजीराव देशमुख, वार्ड नंबर 5 मध्ये बाजीराव देशमुखवाडी, आणि त्या देशमुखवाडी खाली बेटाचा माळा म्हणून तिथे रामू पाटील, असे दोघं समान मतं मिळाली. मग त्यात ते मालकऱ्यांनी सांगितले बाबा तिथलं एक चावडी पुढे जाऊन पोरग एक 10-12 वर्षात घेऊन या. तर मी तिथंच खांबाला खांबाला धरून उभा राहिलो होतो. तर पोलीस म्हणजे नव्हता इथंच पोरगा आहे. ती चिठ्ठ्या केल्या तयार, ती चिठ्ठी उचल बाबा म्हणजे तू. मग ती चिठ्ठी मी उचलली आणि मग ती बाजीराव देशमुख निवडून आले आणि ते पाटील पडले, रामभाऊ पाटील. असं इतिहास होता. तुमचं शिक्षण किती झालं? मग तीच त्यावेळेला मी दुसरीला होतो. आणि 1954 साली मी 4थीला गेलो. 4थीला सेंट्रल परीक्षा होती फक्त. मग ती व्यापारी सोसायटी 5 खोल्या आणि सूर्यप्रश्न ती सेंट्रल परीक्षा होती. आणि त्या परीक्षेला मी बसलो होतो. आणि मग परीक्षेत मी सेंट्रलला 2रा नंबर आला 411 पोरात. आणि 4थी पास झालो. आणि मग 55 साली मी आटपाडीच्या शाळा नंबर 1 मध्ये मी प्रवेश घेतला. आणि मग 1 मध्ये प्रवेश घेतल्यानंतर एक 6 महिने श्रावण महिन्यापर्यंत त्या शाळेला गेलो. परंतु त्यावेळेला मेंढरं होती, बैल होती, 2-3 गडी होते. त्यातलं 2 गडी निघूनच गेलं. आणि उगी वडिलाला ताप नको, वडील सरपंच गावचे म्हणून आपणच शाळा सोडली म्हटलं आणि शेती करायला लागलो. आणि मग ती सोपाना बाबा संग पैरा केला. मग तिने टिपण आणली, मी राशन्या, असं 30-40 एकर जमीन पेरली आणि मग शेतीला सुरुवात झाली. आणि मग 57 साली भाई भगवानराव मोरेंची निवडणूक लागली. शेका पक्षाची होती त्यावेळा. ते नाना पाटील, क्रांतीची नाना पाटाची जावई हनुमंत वडे याची. आणि मग त्या निवडणुकीत मी अनाउन्सर म्हणून काम केलं पहिल्यांदा. त्यावेळेला माझं वय 15-16 असेल. आणि मग दत्ताजीराव माहुलकर पडले, 52ला निवडून आलेले. आणि तिथं भाई भगवानराव मोरे पाटील बाप्पा, क्रांतीचे नाना पाटाचे जावई निवडून आले. 58 साली बापू मांग तमाशा डॉक्टर राजेंद्र प्रसाद पारितोषिक मिळवणारा या
भारतातला पहिला तमाशा. अच्छा. भाऊ मांग यांना त्या टायमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता बरं. 56 साली. हा, हा. आणि लगेच 58 साली इकडे पंढरपूरला कार्तिक यात्रेला आलते ना. हा, हा. आणि मग 2 दिवशी आल्यानंतर वडील माझे म्हणले भाऊ मग तमाशाला जाऊन इसार द्यायचा आणि आठवड्याला एक दिवस आणायचा. म्हणून वडील गेले पंढरपूरला. आणि त्या कनातीत गेले तर तिथं बापू मग चौकशी केली तर बापू मग म्हणले रात्री त्यांना अटॅक आलाय. आणि मग ती दवाखान्यात म्हणले बिडाऱ्याच्या दवाखान्यात, सांगोला बिडाऱ्याचा दवाखाना आहे, मग तिथं आहेत. तर म्हणले काय काम होतं पाटील, बोला की. त्यांना बोलता येत नाही त्यांच्या संग आपल्याला. आता मी आहे की त्यांचा भाऊच आहे, भाऊ बापू मग माझं नावच आहे. मग बापूराव तुमचे सांगा किती खर्च आहे तुमचा. तर म्हणले आमचा दिवसाचा एका रात्रीचा खेळाचा 1500 रुपये खर्च आहे आणि 500 रुपये आम्हाला नफा पाहिजे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला. असं 2000 तर कमीत कमी पाहिजेत. तर तिकिटाचा दर 4 आणि फक्त आहे. 2000 मिळवण्यासाठी 8000 माणसं जमा पाहिजेत. तुमचं गाव ऐकीव आहे, डिगीच्या बाजूला कुत्रा आहे, नाजरेच्या पुढं आहे बरं का. तरी परंतु आम्हाला असल्या गावी छोट्या गावी यायला परवडत नाही. वडिलांनी सांगितले 1000 रुपये मी घेऊन आलो ही इसार तुम्ही घ्या आणि तुम्ही तिथे कणात लावा आणि कणात लावून तुम्ही तिकीट फाडा. तुम्हाला हे 1000 रुपये कणात तिथं मिळालेले 1000-1500 मिळतील. 2-3 हजाराचं करावे, पण एक दिवस आमची इच्छा आहे आठवड्याला आलं पाहिजे. मग तिने मान्यता दिली. लगेच सकाळीच अण्णा आले शेवटच्या गाडीवर पंढरपूर आठवड्याला आणि सकाळी इथं भवानी हायस्कूलच्या पटांगणावर ट्रक येऊन उभा राहिले. मग ते आता आमदार ऑफिस आहे तिथं 10 एकर जागा, त्यात ते थिएटर कणात बांधली आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. पण योग असा की त्यावेळेला लोक अडाणी होते. महालकरी होता, तालुका नव्हता त्यावेळेला. तालुक्याला महालकरी आणि फौजदार होते. पण तिने इकडे कणात चालू केली. 1000-2000 माणसं ती बुकिंग झाले. तरी पण त्यांचा पोलिसांनी त्याला बोलवून घेतलं. तुम्हाला आम्ही परमिशन दिलेलं नाही माईकची. हा दिली नाही माईकची. नाही माईकची परमिशन दिली नाही, जमिनीची जागेची परमिशन दिली नाही. तुम्ही कसं काय चालू करताय. तर सरपंचानं म्हणले आम्हाला परमिशन दिली. बर. आणि मग वडिलांनी आमच्या ती ग्रामपंचायत ऍक्ट काढून कारकुनला बोलवून घेतलं आणि त्या ग्रामपंचायत ऍक्ट प्रमाणे त्या ह्याला परवाना दिला, भाऊ मागायचा तमाशाला परवाना दिला. तिची एक प्रत मालकरला दिली, एक पोलीस फौजदारला दिली. आणि तुम्ही चालू करा काम, बुकिंगचं चालू ठेवा. संपूर्ण हाऊसफुल झालं बुकिंग. कणात सगळी वर केली. 10-12 हजार लोक आले. त्यालाही 2-3 हजार रुपये मिळाले. पुणे दिलेला ॲडव्हान्स 1000 असे उत्पन्न झालं. अशा पद्धतीने कार्यक्रम सुरू झाला. मग इंटरव्ह्यूला तेव्हा हा संपूर्ण देशात फिरणारा माणूस, महाराष्ट्रात फिरणारा माणूस भाऊ बापू मांग, त्यांनी म्हणले असा बहादर म्हणले परवाना न देता, सरकारी अधिकाऱ्याला न विचारता स्वतःच्या अधिकारात परवाना देतोय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं बाबा ह्या गावात कापड दुकानदार कोण आहे का मोठा श्रीमंत, तर जरीचा पटका पाहिजे आम्हाला. तर माझ्या वडिलाला पटका बांधायसाठी लोकांनी सांगितलं इथं दौंड्याचं दुकान आहे, काय भिंक्याचं दुकान आहे. दौंड्याच्या दुकानात जरीचा पटका असतोय. म्हणजे जरीचा पटका 250 ग्रॅम चांदी असते. असा पटका आणला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या माझ्या वडिलाचा सत्कार केला बापू मांगानं. आणि म्हणले असा सरपंच होणे नाही आणि आम्हाला चांगलं सहकार्य केलं, म्हणून तुम्ही आमची सेवा तुम्ही रुजू केली त्याबद्दल तुमचा आभार. आम्ही आता मसवडला जाणार आहे. तोपर्यंत 5-7 हजार लोक उठले. अहो तुम्ही उद्याचा खेळ आधी जाहीर करा वग, आणि मग म्हणले उद्याचा खेळ दाखवून पुन्हा जावा. मग बाबा त्या दिवसाचा खेळ होता राजा हरिश्चंद्र तारामती वग. आणि त्या दिवशी बघा मेवाडचा कोळी वग जाहीर केला आणि पब्लिक गप बसलं. कार्यक्रम संपला. दुसऱ्या दिवशी काय पब्लिक तेवढंच आलं, त्यांना पैसे मिळाले 2-4 हजार रुपये. आणि त्या दिवशी तिने सांगितलं 3रा कार्यक्रम जाहीर करा, आम्ही तुम्हाला जाऊ देत नाही. आणि मग शेवटचा उमाजी नाईक, पहिला स्वातंत्र्य सैनिक, इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन करणारा, त्या उमाजी नाईकाचा वग गेला. आणि मग 3 दिवस आठवड्यासारख्या ग्रामीण भागात भाऊमागासारखा राष्ट्रीय पारितोषिक मिळवणार तमाशा 3 दिवस राहिला. अशा पद्धतीने आमची करमणूक तालुक्याची मानदेशी झाली. पहिल्यांदा प्रत्यक्ष राजकारणामध्ये कधी इन्व्हॉल्व्ह झाला? 62 साली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेतला. जिल्हा परिषदला ज्ञानेश्वर पाटील पडले 150 मतानं आणि बाबासाहेब दादा निवडून आले.
आणि ग्रामपंचायतीत 15 सीटा पाटील पार्टीच्या आल्या हा. आणि ज्ञानो पाटील बिनविरोध सरपंच झाले. हा. आणि त्या ग्रामपंचायती मला जंगल रखवालदार म्हणून लगेच ऑर्डर दिली हा. ज्ञानो पाटलांनी. आणि मी 6 महिने तिथं नोकरी केली. हा. आणि त्या 6 महिन्यात कोर्स आलता एक शेकडीचा कोर्स. हा. ती कोर्साला बसलो. त्या हा. शेकडी कोर्साला परीक्षेला बसून मी पहिल्या नंबरनं पास झालो. हा. की माझे मामा अकोल्याला होते. तिने मला अकोल्याला नेलं. तिथं शेकडी नोकरी लावली. तरी पण मला मामा म्हटले तू 7वीचा फॉर्म भरायचा चल म्हणजे आटपाडीला सेंटरला 7वीचा परीक्षेचा फॉर्म भरला. 7वी सेंटरला 2रा नंबर आला आणि मी 7वी सेंटरला पास झालो. पुन्हा मामा म्हणजे तू नगरला LDCला जातोस का अहमदनगरला. सोलापूर आणि सांगली नगर या 2 जिल्ह्यासाठी नगरला LDCचा कोर्स आहे जातो म्हटलं. मग त्यांनी मला नगरला LDCला पाठवलं. 6 महिन्याचा कोर्स LDC पास झालो सेकंड क्लासमध्ये. आणि मग 63ला मी पास झालो. आणि मग 64ला मी आटपाडीला शेकडी म्हणून आलो. आणि शेकडी म्हणून आल्यानंतर माझी माडगुळला नेमणूक झाली. आणि त्याप्रमाणे मी नोकरी करायला लागलो. पुन्हा 64 साली एक RG कुलकर्णी म्हणून एक ऑडिटर आले. ते म्हणले बाबा तू हुशार दिसतोय तू मॅट्रिक का बसत नाहीस. तर मला परमिशन देत नाहीत म्हणलं PV देशपांडे हेडमास्तर. मग म्हणले चल सांगलीला तुला प्रगती कॉलेजमध्ये बसवतो. सांगलीला मला नेलं. प्रगती कॉलेजमध्ये फॉर्म भरला. पाटणकर प्राचार्य होते. एक्सटर्नल विद्यार्थ्यांसाठी प्रगती कॉलेज होतं. आणि मग तिथं फॉर्म भरून सेंटर घेतलं सांगली. पटवर्धन हायस्कूलमध्ये नंबर आला. आणि मग मी तिथं सेंटरला त्या प्रगती कॉलेजमध्ये पहिला आलो. अशा पद्धतीनं आलो. आणि मग नंतर लगेच मला बँकेत नोकरी लागली 66ला. बहुकाज बँकेत लागली. थोरले बंधू बहुकाज बँकेत लागले. आणि 65ला आणि मी 66ला मध्यवर्ती बँकेत लागलो. मग 67 साली मग ते तरुण मंडळ स्थापन केलं. मग ते मोर्चा काढला 67ला. मग त्यात सस्पेंड केलं. पुन्हा दुसरी गोष्ट पुन्हा मोर्चा काढला. पुन्हा माझी बदली कुकरूला केली. आणि 3ऱ्या मोर्चात मला टर्मिनेटच केलं. आणि मग 70 सालापासून मी ओपन राजकारणात भाग घेतला. 70ला जेव्हा तुम्ही ओपन राजकारणात भाग घेतला तेव्हा तुम्ही कशी सुरुवात केली? मी सोसायटीची निवडणूक लावली. मग त्या सोसायटी निवडणुकीत माझे 3 लोक आले. 7 लोक विरोधकाचे आले. मग कॉम्प्रोमाइज केले. मी म्हणलं आमचा व्हाईस चेअरमन करा. तुमचे चौघ आहे तर चेअरमन व्हा. मग ती व्हाईस चेअरमन केला माझा. आणि पुन्हा 3 वर्षांनी निवडणूक हो. लगेच 74ला पुन्हा निवडणूक लागली. आणि मग 74ला मी चेअरमनच झालो. आणि मग तिथं सुरुवातच झाली. मग 75ला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री दुष्काळ देवारा आणला. जत आटपाडी आणि कवठी मकाळ. मग ती शंकररावचा कार्यक्रम मी घेतला आटपाडीला. भवानी हायस्कूलवर 1 लाख लोक जमले होते. हेलिकॉप्टर पहिल्यांदा आटपाडीला आलं. आटपाडीतलं पहिलं हेलिकॉप्टर शंकरराव चव्हाण आलं. होय. भवानी हायस्कूलवरच कार्यक्रम झाला. अशा पद्धतीने पुढं तुम्ही आटपाडीचे सरपंच किती साली बनला होता? मग मी पॅनल 77 लावलं हो. 77ला सरपंच पॅनल लावलं. परंतु माझी सीटा 8 आल्या. 1 सीट पळवून नेली तिने. त्यामुळे मला 7 मतं पडली. ती पळवून नेलेली त्यांचा माणूस दत्तू चव्हाण म्हणून होता. त्याला 8 मतं पडली. त्यामुळे मी 1 मतानं पडलो. तुमच्या विरोधात कोण असायचं? दत्तू चव्हाण सरपंचाला अर्ज भरला तिने. ते निवडून आला 1 मतांच्या आता. आणि मला 7 मतं पडली त्याला 8 पडली. त्यामुळे तो सरपंच झाला. पुन्हा 83 निवडणुकीमध्ये म्हणजे माझी 10 लोक आले निवडून. मग मी सरपंच झालो. पहिल्यांदा सरपंच. पण तत्पूर्वी 79ला बाबासाहेब दादाला 77ला आमदारकीला पाडलं. आणि 79ला त्यांना जिल्हा सभापती पदावरून काढला आणि झिंबल सभापती केला. आणि पंचायत समिती ताब्यात घेतली. आणि 83ला ग्रामपंचायत ताब्यात घेतली. अशा पद्धतीने आमचा प्रवास सुरू झाला. 83 पासून किती वर्ष तुम्ही सरपंच राहिला? 11 वर्ष. आता ह्या काळामध्येच आटपाडीचा जो साखर कारखाना आहे तो साखर कारखाना ची उभारणी करण्यात आली. तर त्याच्यामध्ये तुमचं योगदान काय? माझं योगदान म्हणजे काय झालं, शरद पवारच्या बाजूला बाबासाहेब दादा गेले. त्यामुळे ती त्यांचा समांतर काँग्रेस पक्ष आणि आमचा काँग्रेस पक्ष. आणि मग मी मुख्य आहे ना काँग्रेस पक्षाचा. मग ते मला दादांनी सांगितलं आता तुला ही पक्ष टिकवायचा आहे. ते आता जिंबल म्हणजे वसंतदादा तू म्हणले ही जिंबलवर लक्ष ठेव. मोहन भोसले पोरगा आहे म्हणले 20 वर्षाचं. त्याला उपसभापती केलंय. मोहन भोसले म्हणजे मोहन काका. 20 वर्षाचं पोरगा आहे.
आणि त्याला उपसभापती केले तुम्ही. म्हणजे मोहन भोसले आमच्या बाजूला हो, आणि वसंतदादाच्या बाजूची ती 4 लोक, दादा आणि बापू एक होऊन ती पंचायत समिती ताब्यात घेतली आणि बाबासाहेब काढलं बाजूला हो. अशा पद्धतीनं कारभार सुरू झाला. दादा म्हणजे वसंतदादा आणि बापू म्हणजे राजाराम बापू. हा, राजाराम बापू. आम्ही बापूची माणसं, दादा गट आणि आम्ही मिळून अशी युती करून केलं. पण तत्पूर्वी जनसंघासंघ माझी युती आणि पुन्हा जनसंघ, काँग्रेस, समाजवादी असे शेकाप असे 5 पक्षाचा मिळून जनता पक्ष होता. मग जनता पक्षातनं काँग्रेस राहिली, शेका पक्ष राहिला आणि मग ही भाजप 82ला भाजप जन्माला आलं आणि मग तिथनं पुढे भाजपची आमची युती. मग भाजपचा डेप्युटी सरपंच आणि मी सरपंच काँग्रेसचा, अशा पद्धतीने 11 वर्ष कारभार चालला. डेप्युटी सरपंच कोण होतं तुमच्या टायमाला? बंडूबन देशमुख. अच्छा, बंडूबन दादा. हा, तीच बाबासाहेब दादा, मीच राजाराम बापूला म्हटलं की तुम्ही देशमुख पाहुणं एकच म्हटलं, संपत नाना तुम्ही एक झालेला, आम्हाला कोण वाले आहे? तर म्हणले शिवाजी तू लहान आहेस, राजनीती तुला शिकवतो. एक देशमुख पराभव करायसाठी दुसरा देशमुख धरावा लागतो, एक धनगर पराभूत करायसाठी दुसरा धनगर धरावा लागतो, एक पाटील संपवायसाठी दुसरा पाटील धरावा लागतो. ही राजनीती म्हणते ती, तुला शिकवतोय मी. त्या पद्धतीने आम्ही सुरू केलं. कारखान्याच्या बद्दल कारखान्यात काय झालं की कारखाना आटपाडीला काढायचा ठरलं ना, परंतु योगायोगानं आटपाडीला जागा कोण देणार? 250 एकर जागा. तर ती गणपतराव देशमुखानं सांगोल तालुक्यातली, आमच्या माडगुळची लोक, पण ती सांगोल तालुक्यात जमीन आहे ना चोपडीला, ती जमीन तिथली 250 एकर दिली आणि त्यानं ती कारखाना सोलापूर मधले नेला. म्हणजे कसा नेला? मग ती एक गोष्ट आश्चर्याची गोष्ट आहे. पूर्वी जेदे मोरे हिरे, नाशिकचे हिरे, पुण्याचे जेदे आणि मोरे आणि सोलापूरचे जाधव, असे 4 हे सिनियर खासदार, पंडित नेहरूचे जोडदार त्या टायमाची. आणि योगायोगानं आमच्या कारखान्याच्या टायमाला ती बाबासाहेब भोसले त्या खासदार तुळशीदास जाधव जाव आहे. आणि मग इंदिरा गांधीचा फोन आला खासदार तुळशीदास जाधवांना, काकाजी कशी आहे तब्येत? तर तुळशीदास जाधव म्हणले कोण बोल रहे बेटी? मैं इंदिरा हूं, क्या बात करते? बोल बोल पूरी बोल, क्या बात है? तुम्हारा जवाई वो सातार का भोसला है, वो हाईकोर्ट में लॉयर है बड़ा, वो है। बाबा मैं तुम्हारे जवाई को मैं सीएम बनाती हूँ, परसों उसका सीएम का शपथ विधि है। अच्छा अच्छा ऐसा है, अभिनंदन अभिनंदन पूरे अभिनंदन। आणि मग ही गणपतराव देशमुख शेकाप किंवा तुळशीदास शेकाप तिने कारखाना त्या बाबासाहेब भोसलेला सांगून नेला, सांगोला कारखाना. पुन्हा दादा 83ला मुख्यमंत्री झाले. पुन्हा दादाकडे जाऊन गेलो आम्ही. तर दादा म्हणजे बाबा तो 35 वर्ष आमदार आहे, मी 40 वर्ष आमदार आहे. गणपतराव मोठा माणूस आहे, त्याच्या तालुक्यात आता नेली ऑर्डर. आता त्याला मी समजून सांगेन, पण माझं तो ऐकणार ना लगी. तुम्ही दोघं तिघं भास्करराव देशपांडे, तो अण्णा लेंगरे, त्यांच्याकडे जाऊन या 2-4 वेळा. आणि मग मी बोलून घेतो आणि म्हणतो की बाबा साहेब तुम्हाला सूतगिरणी 100 कोटीची आहे, तुम्ही सोलापूर जिल्ह्यात शिवटी आहे, आमच्या सांगली जिल्ह्यात आटपाडी शिवटी आहे, तर आमचा छोटासा कारखाना आहे तेवढा द्या आटपाडीला. आणि मग ती आटपाडीला कारखान्याची ऑर्डर आली आणि मग कारखाना सुरू झाला. मग सुरू झालं, पण जमीन कोण देते? धनगरला मारल्यामुळे आमदार अण्णा लेंगरला देशमुखला जमीन देत नव्हती. मग ती धनगराची 150 एकर जमीन घेतली. आमच्या पाटलाची 31 एकर आहे, 180 एकर आणि कदमाची 40 एकर, अशी 220 एकर जमीन खरेदी केली. आणि त्याचा मी सूचक आहे, म्हणजे ओळख घालणारा खरी पत्रावर. आणि म्हणून तो कारखाना इथं झालाय. नाहीतर कारखाना मी नसतो तर कारखाना झाला नाही. हे वसंतदादांनी बाबासाहेब देशमुख सांगितलं होतं. शिवाजीला डायरेक्ट केले म्हणजे कारखाना करण्यासाठी केले. तो सरपंच आपली पार्टी पाडून झालाय, आपली वसंतदादाची. आणि मग तो माणूस कसा ऐकील, तर त्याला डायरेक्ट केलंय, त्याला समजून सांगितलंय मी, म्हणून ती जमीन दिली बाबा, सगळं केलंय.
असा तो इतिहास आहे. म्हणजे तुम्ही त्या सरपंचाच्या कालावधीमध्ये हा. तुम्ही त्या तिथं जमीन कारखान्यासाठी उपलब्ध करून दिली, शेअर केले, वेळ घालून. 25 लाख शेअर दिले. बर, त्यामुळे इथं कारखाना झाला. होय. जमीन नसती मिळाली तर कारखाना हो, बरोबर. होणार नव्हता. तुमच्या काळामध्ये जी पाणी योजना होती जी आटपाडी शहरासाठी, तर त्या पाणी योजनेच्या संदर्भामध्ये तुम्ही केलेली जी मेहनत आहे त्याबद्दल काय सांगाल? पाणी योजना म्हणजे कसं आहे, आटपाडी गाव छोटं नाही. आटपाडी गाव 25 किलोमीटर पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण 14 किलोमीटर, असं 12 वाड्या 24 मळण आटपाडी गाव, अशी एरिया मोठी आहे. त्यामुळं आटपाडी गावाला 4 टाक्या, प्रत्येक वाड्याला एक पाण्याची टाकी, आणि प्रत्येक मळ्याला एक 10,000 लिटरची सिंटेक्स टाकी, बोर, आणि त्यावर 3 हॉर्सपावरची पंप बसवून चावीने पाणी प्रत्येक 24 मळ्याला, 12 वाड्याला आणि आटपाडी गावाला 4 टाक्या स्वच्छ, आणि आटपाडीत कधी रोगराई न येता आजपर्यंत पाणी अशा पद्धतीने ती सुरू झाले. आणि सगळं आटपाडीच्या जनतेला पाणीमय गोड पाणी शिवाजी पाटलांनी केलं म्हणून सगळी जनता बोलते. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या होत्या की पाण्याची टाकी आटपाडीला मोठी विस्तारित योजना करत असताना राजेंद्र देशमुखनं डिस्ट्रिक्ट कोर्टातून त्याला स्टे आणला. स्टे आणल्यानंतर आता ती काम बंद झालं. ते कोठारी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आले, म्हणजे सरपंच आता काम करा, मस्त कोटीचं काम मंजूर झाले म्हणले. पण आता म्हणले अडकलंय म्हणले कोर्ट कचेरीत, आता काय लवकर वर्षभर काय काम होत नाही, तुम्ही तिची काही काळजी करू नका म्हणलं. मी दादाला फोन लावलाय. मला दादा म्हणले लेटर पॅड आणि निशिक्क घेऊन ये वर्षा बंगल्यावर, ती सगळं करू आपण. म्हणलं उद्या मुंबईला जाणार आहे म्हणलं, आणि मग तुम्हाला ऑर्डर घेऊन येतो, आणि मग तुम्हाला काम चालू करायचं, बंद करायचं नाही. काम चालू केलं हो, पण पुन्हा बंद करायचं नाही म्हणलं. आणि मग गेलो मुंबईला. दादाना म्हणलं असं झालं शिवाजीला का तुला अडचणी मागे लय लागल्या तुझ्या माग, काय म्हणतो तुम्ही असताना कसल्या अडचणी आहेत. मग मुख्य सचिव बोलून घेतलं दादानी. हो, मुख्य सचिव साहेब, आटपाडी ही 50-60 हजार लोकसंख्येचं गाव आहे, आणि तिथं पाणी 2 लाख लिटर टाकी 5 वेळा खाली वर करायला लागते. तर तिथे मोठी टाकी एक 4-5 लाख लिटरची करायची आहे. ही योजना केली आहे, पाणी शुद्ध करायचं केले. आणि त्याला म्हणले स्टे आणलाय त्या देशमुखानं, काय करायचंय म्हणले, काय केले मार्ग सांगा. तर ते सचिव म्हणले ऍक्विजिशन करूया. मग केव्हा ती ताब्यात जमीन मिळेल, तर वर्षानं. मग म्हणले अरे बाबा तुम्हाला कोणी सचिव केलं, अरे नॉट ऍक्विजिशन, रिक्विजिशन म्हणली. ही दादा इंग्रजी शब्द बोलल्यावर मला हसू आलं. आणि मग म्हणलं रिक्विजिशन कधी मिळते, तर 24 तासात. 24 तासात ती हायस्कूल उचलून घेऊन जावं म्हणून त्याला नोटीस काढली राजेंद्रला. आणि मग बघा ती राजेंद्र हातपाय पडत आला, त्यातली 1 एकर जागा घेतली, आणि मग त्या पाणी टाक्या बांधल्या. अशा पद्धतीने अडचणी येतच असतात, फक्त प्रयत्न करणे. प्रयत्ने वाळूचे कण रगडताही तेल गळे, ही म्हण आहे, तुकाराम महाराज म्हणले ना. तेव्हा अडचणी येतच असतात, पण त्या सोडवायचं, पुढे जायचं, हे आपलं काम आहे. साधारणपणे आम्ही लहान होतो त्या टायमाला 90 किंवा 92च्या दरम्यान आटपाडीमध्ये खूप मोठी जाळपोळ वगैरे झाली होती. जाळपोळ झाली होती, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. मला 92ला तिकीट मिळालं काँग्रेसचं, आणि जिल्हा परिषद 15 वर्षांना जिल्हा परिषद निवडणूक. 77 पासून 93ला निवडणूक लागली, आणि मग तिथं जिल्हा परिषद तिकीट मला 92ला मिळालं. आणि मग माझ्या विरुद्ध अमर बापू निवडून आले. अमर बापू निवडून आले म्हणजे कशा आले, तर त्यावेळेला पैसा कुठला हो, लोकांकडे पैसा नाही, लोकच मदत करायची आम्हाला, इमानदार लोक होती. आणि मग त्या राजेंद्रांच्या भावानं त्या कारखान्यातनं 20 लाख रुपये काढले, आणि 2000 मत 1000 पहिल्यांदा पैशाचा प्रयोग आटपाडी तालुक्यात 92ला झाला. आणि 1000 रुपये एका मताला, असं हरिजन गिरिजनाची 2000 मते विकत घेतली. आटपाडी पंचायत समिती गटाचा मी 900 मतांना लीड आहे, आणि वर बनपुरी गट लागला पंचायत समिती, त्यामध्ये 300 गाव लागलं ना बनपुरी, त्यामध्ये आम्हाला मतं कमी पडली. मग ती 900 मतं कमी होऊन 900 मतानं बापूराव निवडून आला. ही निवडून आली फेब्रुवारीमध्ये. आणि मे महिन्यात
काय त्या बापूरावच्या डोक्यात फिरलं मुसळा कोणास ठाऊक. आणि ती शेदोची पोरं केले त्यामुळे गोळा करून आलं. आणि आटपाडी पाटलाची दुकानं पाडली, पानपट्ट्या, टीव्ही दुकानं, किराणा दुकानं. आणि मग मी म्हणतो खंडेरावला गेलो फौजदार का म्हणलं का चाललंय ती त्यामुळे पोरी घेऊन मारामारी गाव म्हणलं पेटवायला लागली ती, म्हणलं लुटायला लागली ती, काय करावं, लाठीचार्ज करा. मग लगेच तिने 10 वेळा पोलीस पाठवली, लाठीचार्ज केला. पण ती लाठीचार्ज करताना त्या पोलिसांना तिने बाटल्या फेकून मारल्या. त्या 2 पोलीस जखमी झाली, निळकंठ देशपांडे आणि आणखी एक. आणि ती दवाखान्यात नेल्यानंतर आम्ही आधीच केस केली की आमच्या बी माणसाचं दुकान लुटले म्हणून त्याच्यावर केस दाखल केली मी पहिल्यांदा. आणि मग त्यातून त्यांचा आमदार असल्यामुळं ती शिवाजी पाटलांना जाळपोळ केली म्हणून उठवलं, पण खोटंच बदनाम केलं. आणि मग पुन्हा निकाल लागला, आम्ही निर्दोष सुटून ती 19 वर्षांनी निर्दोष सुटला बापूराव. त्याच्यावर बी केस झाली, आमच्यावर बी झाली, पण आम्ही सुटलो 7 वर्षात. पण ती 19 वर्षानं सुटली. ती बी पुन्हा राजनांना माफी मागितली आणि म्हणले आम्हाला तुमची नक्कल द्या, तुम्ही निर्दोष कसं सुटला. मग ती आमच्या बायको म्हणली आपल्या पोरासारखीच ती पोर आहे, चुकला असेल म्हणजे द्या जावं नक्कल. मग त्याचा PA संजय देशपांड्याला मिळत. मग त्याच्यापेक्षा ती नक्कल दिली आणि ती तिच्या आर्ग्युमेंटमध्ये त्यातनं ती बी निर्दोष सुटली. साधारणपणे आता तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक त्या टायमाची बघितली आणि आज आता नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, पण आता त्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवला? अहो जमीन आसमानचा फरक. आता नोटाचाच पाऊस, इतका नोटा की 5-10 हजार, 15-15 हजार, 20-20 हजार एका मताला. भयंकर मोठं म्हणून पैशावरच खेळ आहे. आता पैशाशिवाय काय चालत नाही, आपल्यासारख्याने गपच बसणे. आता तुम्ही जे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, परंतु आटपाडी तालुक्यामध्ये जे काँग्रेसचे जे बचलेले होते त्या लोकांना सुद्धा जे आहे जे आता हे सत्ताधारी पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये जवळपास विलीनच केलं. नाही त्यांची इथेच आहेत हो, आटपाडी आणि खानापूर. बरं का, ही त्या आमच्या 10 तालुक्यात सगळ्या संघ थोडी थोडी युती आहे, पण या आटपाडी काँग्रेस त्यांनी जागा ठेवली नाही, दखलपात्रच घेत नाहीत आटपाडीच्या काँग्रेसला. त्यामुळे काँग्रेस संपलीच, आटपाडीत काय राहिलंच नाही. आता आमचं वय झालंय त्यामुळे आम्ही बंद केले. आता कुणी काय करायचं, मग इलाज नाही, काय करायचं, अशा पद्धतीनं आहे. मग आता काय झालं की ज्यावेळेला 93ला की बचावत आयोगानं जाहीर केलं की 2000च्या पुढं मी पाणी अडवू देणार नाही, प्रत्येक मुख्यमंत्र्याला पत्र पाठवली. 2000 पर्यंत जर मी जल आयोग बोलतोय की तुम्ही जर पाणी नाही अडवलं तुमच्या राज्यात तर मी तुम्हाला पाणी पुन्हा थेंबी अडवू देणार नाही. तेव्हा ती बघा नागनाथ नायकवडी यांनी ती बचावत आयोगाचा रिपोर्ट वाचला पेपरला आणि तिने पेपरला दिलं की आतापर्यंत 45 वर्ष मग बेळगावहून बंदुका खरेदी करून या देशात इंग्रजांच्या विरुद्ध धोड्याचा खजिना लुटला, बिचूत बँक लुटली, रेल्वे लुटली आणि स्वातंत्र्य चळवळीला पैसे पुरवलं. आणि आज आम्ही वय झाले, माझं 72 वय आहे, स्वराज्य मिळाले 30 वर्ष झाली मिळून, परंतु आमचं सरकार असून आमच्या लोकांना पाणी दुष्काळी भागातल्या मान देशाला पाणी मिळत नाही. म्हणून राहिलेलं उर्वरित आयुष्य मी आधी पाणी चळवळ उभा करणार आणि मग सरकारला वाकवून पाणी घेणार. आणि त्यासाठी ही पेपरला दिल्यानंतर आम्ही अण्णाला हार घालायला गेलो वळव्याला. पहिल्यांदा हार घालायला गेल्यावर अण्णाला म्हणलं अण्णा कुठून आला बाळानो, तर म्हणलं आटपाडीहून आलो. अरे आटपाडी माझं माहेर घर, कारण आटपाडी म्हणले आम्ही तिकडे बिचूत बँक लुटायची ना आटपाडीच्या कोर्णात येऊन दडायचो. आणि शिवाजी तुझ्या घरच्या भाकरी आम्ही खाल्ली, त्या पिठल्यान भाकरी त्या डबूच्या कोर्णात. आमचे गडी टोपले भाकरी पिठली पातेले अशा पद्धतीने म्हणजे तुमचा आमच्यावर लय उपकार आहेत तेव्हा. आणि तुम्ही आम्हाला हार घालायला आलाय, आमचं कर्तव्य आहे म्हणले, आम्ही राहिलेलं आयुष्य मी पाण्यासाठी घालणार आहे. तर मी म्हटलं अण्णा तुम्हाला आजपासून त्या चळवळीला जे लागेल ती मदत, मी माझी गाडी आणि माझं सगळं तुम्हाला किती वर्ष पाणी जेवढं येईल तोपर्यंत मी मदत करणार आहे. आणि मग तिने अण्णाने मिठी मारली. मग द्वारे म्हणले शिवाजी आता पहिली तालुक्यापुरती परिषद आहे,
आधी तालुक्यातली 32 वाड्या, 32 खेडी, 1000भर मळा येतं म्हणले. प्रत्येकाने सभा सांगायच्या, 4 महिने तयारी करायची आणि आटपाडीला 11 जुलैला पुढची ही सभा, जुलैला परिषद आहे. 11 जुलै ही शेवटची नाही, आपण पुढच्या वर्षी तिथे जाहीर करायचं आहे की 7 जुलै शाहू महाराज जन्म जयंतीला, आणि मग तिथनं पुढं 18 तालुक्याची परिषद घ्यायची आहे. अशा पद्धतीने ती चळवळ सुरू केली. आटपाडीत तंबू केला 22 वर्ष, आणि ती आटपाडीची पाणी चळवळ सक्सेस झाली. 2013 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांनी बटन दाबलं आणि पाणी टेंबूचं आलं. माहुलीतनं बटन दाबलं आणि पाणी आता आटपाडीला आलंय टेंबूचं. आता नंदनवन आमचं झालंय. सांगोला, आटपाडी, मंगळवेढा, खानापूर, कडेपूर, सगळ्या चांगला आनंद झालाय म्हणून. साधारणपणे बाबासाहेब देशमुख दादा त्यांच्या बरोबर तुमचा एखादा संबंध आलाय, असा एखादा किस्सा तुम्ही सांगू शकता? चांगला किस्सा म्हणजे त्यांनी सांगितलं ना, निकमाबाजात काँग्रेस कारखान्याचं ऑफिस शिवाजी भेटले, आम्ही शरद पवारच्या पैशात आहे, दादा काँग्रेस आहे तुमचा, तुम्ही दादाकडे जाऊन तेवढं सांगोला नेहली ऑर्डर पुन्हा आटपाडीला आणा, जागा द्यायची व्यवस्था कर म्हणली. तू सरपंच झाल्याचा गायरन आहे ती मस्त, तू जागा द्यायची. अशा पद्धतीने सहकार्य केलेच की. आणि त्यांच्या बरोबर एखादा असा भांडणाचा किंवा असा रागाचा प्रसंग काय सांगू? कसला? एखादं त्यांच्या बरोबर टोकाचं असं भांडण कधी झालं होतं? भांडण मुळाला पुरलंय 1979ला, 80ला आपलं 77ला आमदारकीच्या निवडणुकीत शहाजी बापूच्या विरुद्ध बाबासाहेब दादाच होते. मग ती पडल्यावर तिने मारामाऱ्या केल्या ना त्यात. मग त्यात देशमुखाच्या गाड्या जाळायच्या, त्या संपत नानाच्या, मग ते आम्ही जाळू दिले नाहीत ना, त्यामुळे मारामाऱ्या झाल्या. मग त्यांच्यावर केस झाली, आमच्यावर केस झाली 77ला. पुन्हा 92ला तर आमची 50 आणि त्यांची माणसं 50 तुरुंगात मारामाऱ्या. शेवटी 92ला त्यांचा काटा बसला आणि तिथून आटपाडी देशमुख कमी आली. आता करत नाही ती. तर हे होते आटपाडीचे माजी सरपंच, ज्येष्ठ नेते शिवाजीराव तात्या पाटील. तर अशाच वेगवेगळ्या हस्तींना आम्ही या मंचावर बोलवून आम्ही त्यांच्या माहिती जी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. पुन्हा आपण अशाच एका नवीन हस्तीसोबत उद्या भेटणार आहे. तोपर्यंत नमस्कार.